बेसन पोळी तर सगळेच बनवतात, पण या पद्धतीने तुम्ही बेसनची पोळी कधी बनवली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघू शकताय अशी बेसनची पोळी अगदी 5 मिनिटात झटपट बनणारी ही रेसिपी आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. अशी बेसनची पोळी तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता, मुलं नक्की आवडीने खातील. तर इथं काही मी साहित्य घेतलेलं आहे बेसनची पोळी बनवण्यासाठी. इथं 2 मिरच्या, आलं, लसूण वाटून घेतलं आहे छान असं. 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर. तर इथं छान असं मोठं भांडं घ्यायचं जरा आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. तर 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे इथं. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर बघू शकता हे बेसन पिठामध्ये ना आता आपल्याला सोडा वगैरे काही न टाकता आपल्याला ही बेसनची पोळी बनवायची. अगदी जाळीदार बेसन पोळी बनते आणि अगदी खुसखुशीत अशी बेसन पोळी तयार होते. तर बघू शकता याच्यात मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि आता आपण आलं, लसूण आणि 2 मिरच्या टाकून वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बघू शकताय. आणि याच्यात जास्तीचे मसाले टाकायची गरज नाही. इथे कांदा कट करून घेतलेला होता ना तो आणि टोमॅटो टाकून घेतले याच्यामध्ये. तर इथं धने पावडर टाकून घेतली मी. 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. तर आपल्याला 1 चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची बघा याच्यात. हळद टाकली त्याच्या अगोदर 1 चमचा. तर याच्यात आपल्याला जिरा पावडर टाकायचे. तर 1 चमचा जिरा पावडर टाकून घेतली मी. तर या पद्धतीची तुम्ही बेसनपोळी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की अशी बेसनपोळी तुम्ही कधी बनवली का ते. तर याच्यात 1 चमचा मीठ टाकून घेतले आणि हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मी छान असं मिश्रण बनवून घेतले याचं. तर आता आपल्याला बेसनपोळी बनवायची आहे. तर असं मिश्रण ठेवायचं, जास्त घट्टही करायचं नाही, जास्त पातळही करायचं नाही. तर इथं मी तवा घेतला आहे बघा. तर चपाती बनवायचा तवा, चपाती बनवलेली त्याच्यावरच मी बनवणार आहे. तर अगदी 2 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे, त्याच्यामुळं रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं थोडंसं तेल टाकून घेतले आणि उलटण्यानं तेल सर्व बाजूने असं पसरून घेतले मी तव्यावरती. तर याच्यात आपल्याला बेसनचं मिश्रण आहे ना ते टाकून घ्यायचे. तर हे बेसनचं मिश्रण मी टाकून घेतले बघू शकता. अशी बेसनची पोळी बनवा, चवीला अप्रतिम अशी होती आणि मुलांनाही नक्की आवडेल. तर अशी बेसनची पोळी बनवायची आणि मुलांच्या टिफिनला वगैरे द्यायची. किंवा आपल्याला एखाद्या वेळी भाजी वगैरे नसेल ना तर अशी बेसनपोळी बनवून घ्यायची ताटामध्ये. गरमागरम बेसनपोळी चपातीसोबत, भाकरीसोबत खायची, चवीला अप्रतिम अशी लागते. तर इथं थोडीशी पसरवून घेतली मी बेसनपोळी उलटण्याने. तर याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवून घ्यायचे. तर 2 मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे बघा. अगदी छान कमी गॅसवरती आपल्याला चांगली क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे बेसनपोळी. तर बघू शकता याच्यावर झाकण ठेवलं आहे मी. तर आता 2 ते 3 मिनटासाठी हे झाकण ठेवलेलं आहे. तर आता झाकण काढून घेऊया. बघू शकता छान अशी शेकलेली आहे आपली बेसनपोळी. तर अगदी उलटण्याने सहज निघणारी ही बेसनपोळी आहे बघू शकता. तव्याला चिकटत वगैरे काही नाही. तर याच्यात सोडा वगैरे टाकायची काही गरज नाही. तर या पद्धतीने तुम्ही बेसनपोळी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते. तर याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि छान अशी कमी गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे बघा. तर मुलांना बनवून द्या, मुले नक्की आवडीनं खातील अशी जर बेसनपोळी बनवून दिली तर. तर याच्यासोबत आपल्याला भाज्या वगैरे मुलांना म्हणजे खायला देता येतील. ज्या भाज्या मुलं खात नाहीत ना त्या भाज्या या बेसनपोळीमध्ये त्या बेसनाच्या मिश्रणमध्ये टाकायच्या आणि त्याची बेसनपोळी बनवून द्यायची. तर अगदी 2 ते 3 मिनटं ही छान क्रिस्पी होईपर्यंत मी बेसनपोळी भाजून घेतलेली आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझी पद्धत आवडली का बेसनपोळी बनवायची तेही कमेंटमध्ये सांगा. तर आता पलटवून घेतलेली आहे बघू शकता. छान अशी आपली बेसनपोळी खालची साईड त्या बेसनपोळीची भाजलेली आहे छान अशी. तर अशी क्रिस्पी बेसनपोळी आपण काढून घेऊया आणि अशी गरमागरम बेसनपोळी आपण ताटात घेऊन खाल्ली ना तर नक्की 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. तर बघू शकताय अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली बेसनपोळी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.